स्वागत आहे मित्रांनो तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. सो आज सकाळी 5 वाजता उठलो आणि काम करत होतो. बट म्हणजे कालचा ब्लॉग जास्त मोठा होऊ नाही शकला कारण की तब्येत ठीक नव्हती आणि मग डॉक्टरकडे गेलो वगैरे वगैरे. सो नंतर मग मला बरं वाटलं जेव्हा औषध वगैरे घेतलं. बट आता काही टेस्ट करायला सांगितले. सो आज ते टेस्ट करायचे आहे आणि ते उपाशी पोटी करायचे आहेत. तर मी काही खाल्ला नाही. हां बस. आणि हे सकाळपासून एका क्लायंटसाठी काम करत होतो. लवकर उठलो मी. सो आणि टेस्टसाठी आपल्याला हे पण सांगितलेलं आहे जमा करायला. सो ते पण जमा केलेलं आहे सगळे एकदम फ्रेश. तर आता जो जुना ब्लॉग आहे तो एडिट करू आणि बघू काय होतं, काय रिझल्ट येतात. मग टेस्ट करायला जाणार आहे आणि तेव्हा मी बघू ट्राय करेन शूट करायचं. तर आता चाललं आहे हे टेस्ट करायचं. बघू कसं काय होतं. मे बी बहुतेक संध्याकाळपर्यंत नाही पडेल. तर तिकडेच गेल्यावर कळेल काय कसं काय. तर प्लॅनमध्ये थोडं चेंज झालं आहे. आता मी वॉकिंग करतो आहे. रिपोर्ट टेस्ट घेतलेली आहे. आता टेस्ट करायचं मटेरियल जे आहे ते घेतलेलं आहे. आता चालू आहे टेस्ट करायला. थोडा पाऊस पडत प्लॅन चेंज झाला होता आणि राहणार. तर टेस्ट करायचं मटेरियल हे आहे ते घेतलेलं आहे. चालू आहे. तर बघूया हॉस्पिटलमध्ये जाऊन किती लाईन होती. गर्दी असं वाटतं संध्याकाळपर्यंत भेटतो. तरी डॉक्युमेंटेशनची लाईन होती ज्याच्यासाठी मी थांबलेलो. खूप सारे जण होते आणि मग इकडे माझं डॉक्युमेंटेशन व्हायला लागलं. इकडे डिटेल्स वगैरे घेत होते आणि सगळं विचारत होते की काय कशासाठी आहे काय टेस्ट वगैरे आणि सगळं पर्सनल इन्फॉर्मेशन घेतली, नंबर वगैरे काय ते सगळं. सो त्याच्यानंतर मग मला इकडे पेमेंट करायला सांगितलं. जेव्हा हे सगळं झालं त्यांच्याकडे आणि मग मी इकडे लाईनीत थांबलेलो ब्लड टेस्ट करायसाठी. तर लाईन खूप मोठी होती. त्याच्याकडे ते पेपर आहेत ज्याचं म्हणजे जे त्यांनी मला दिले डॉक्टर वगैरेला द्यायचे लोक चेक करणार आणि इकडे मी लाईनीत थांबलेलो. बस हे असे बरेचसे पेपर त्यांनी दिले. ब्लड टेस्ट आणि ECGसाठी थांबला होता. शॉर्ट झाला होता. सीन काय आला आहे की ते रक्त देतात तिकडे हातावरनं आलंच नाही आणि मग त्यांना परत मग या हाताने घ्यायला लागलं. सो तर आता निघालेलो आहे. झालेत सगळे टेस्ट. आज संध्याकाळी 4 ते 5च्या दरम्यान यायचं आहे. आज नाही भेटलं तर उद्या भेटणार. तर बस तेच होतं. आता चाललो आहे घरी नाश्ता करू. ते जे हाताला मारलेलं आहे ना ते खूप दुखतं आहे. हे असं हे आता घरी जाऊन शेकवीन. तर आता मी व्हिडिओ एडिट करतो. सो हे आहे आजसाठी. पुढे बघू आपण कंटिन्यू करू आणि पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.